नमस्कार. हितगुजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभमेळ्या पाठीमागची पौराणिक कथा. कुंभ म्हणजे घागर. कुंभमेळ्याची सुरुवात एका पौराणिक कथेपासून झाली. पौराणिक कथेनुसार एकदा देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झालं होतं. ऋषी दुर्वासा यांनी देवांना श्राप दिला होता, त्यामुळे ते कमजोर झाले होते. याचा फायदा घेत दानवांनी देवांना पराभूत केलं. त्यावेळी देवांनी भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागितली. तेव्हा भगवान विष्णूने त्यांना अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करायला सांगितलं. अमृत प्यायल्याने देव अमर होणार होते आणि ते पुन्हा ताकदवान झाले असते. जो समुद्र मंथनात जो जिंकेल त्यांना अमृत मिळणार असं होतं. त्यानंतर देवांनी आणि दानवांनी समुद्र मंथन करण्यास तयार झाले. समुद्र मंथन झाले तेव्हा त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या. यात कामधेनू, गाय, विष आणि शेवटी अमृताची घागर निघाली. अमृताची घागर बाहेर पडतात ते मिळवण्यासाठी दैत्य आणि देव दोघेही भांडू लागले. या दरम्यान इंद्राचा मुलगा जयंतने अमृताची घागर उचलली तेव्हा दानवांनी त्याचा पाठलाग केला. या दरम्यान देव आणि दानवांमध्ये 12 ठिकाणी लढाई झाली. या दरम्यान अमृताच्या घागरीतून अमृताचे काही थेंब पृथ्वीच्या 4 ठिकाणी पडले. ते ठिकाण म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. या ठिकाणी अमृताचे थेंब पडले, त्यामुळे या ठिकाणांना पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे तेथे महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.